हॅलो एव्हरीवन, वेलकम टू फॉरेक्स विथ अंकित. आज आपण आपल्या चॅनलबद्दल आणि आपलं जे काही ट्रेडिंग सॉफ्टवेअर आहे हे कसं काम करते, की आपलं अल्गो कसं काम करते, हे आपण थोड्या याच्यात आणि थोड्या छोट्याशा वेळामध्ये कसं काम करते हे पाहू. आता आपलं ऑर्डर पंच व्हायचं आहे, कारण इथे जे कॅन्डल आहे, हे कॅन्डल ही क्लोज नाही झालेली आहे. आपलं ट्रेडिंग सिग्नल दिलेलं आहे आणि ट्रेडिंग सिग्नल सेल साईडचा आहे आणि हा आता जेव्हा ही कॅन्डल 1 मिनिट 16 सेकंदांनी क्लोज होणार, तेव्हाच जर हे सेल साईडचं सिग्नल कंटिन्यू राहिलं तर त्यामध्ये वापस हे सेल सिग्नलच्या साईडनी आपलं ट्रेड एक्झिक्यूट होणार. आता आपण पाहू की ही कॅन्डल क्लोज होते की नाही होत. आणि ह्या सगळ्या यामध्ये आपण सॉफ्टवेअर जे आहे कसं काम करते, याची ॲक्युरसी किती आहे आणि हे कशा प्रकारे समोर आपण यावर काम करू शकतो हे आपण समोर पाहूया. आणि मी थोडक्यात माझ्याबद्दल सांगायचं म्हणजे मीच या या यूट्यूब चॅनलचा फाउंडर आणि को फाउंडर आहे असंच समजा. सगळं काही मीच आहे, मार्केटिंगमध्ये मीच, सगळं काही मीच हेच समजा. आणि हे जे सॉफ्टवेअर आहे मी स्वतः डेव्हलप केलेलं आहे आणि याचनुसार आपली सगळी ट्रेडिंग जर्नल राहणार आहे. आता जेव्हा ह्यामध्ये अकाउंटमध्ये ट्रेड प्लेस होणार तेव्हा मी तुम्हाला दाखवीन की जसं इथे सेल सिग्नल हा क्लोज होणार तसंच आपल्या एक्सएमच्या अकाउंटमध्ये कसं ट्रेडिंग सिग्नल आपोआप जाते आणि आपण ते पाहू. फक्त आता हे 4-5 एक सेकंद होऊ द्या. आता आपण एक्सएम ओपन करू. हे एक्सएम मध्ये आपला ट्रेड जो आहे हा सेल साईडचा लागलेला आहे. आता आपण ह्या ट्रेड ना इथे मी ट्रेड केला ना काही, हे ट्रेड ऑटोमॅटिकली पंच झालेला आहे आणि हे ट्रेड आपण सगळं सॉफ्टवेअरने घेतलेलं आहे. त्यामुळे इथे आपले 0 एफर्ट्स आहे या ट्रेडमध्ये. ऑटोमेशन थ्रू आपण हा ट्रेड घेतला आणि ह्याच ट्रेड आपण आता फॉलो करू. हा ट्रेड कुठपर्यंत जाते, कसं जाते, आपण यामध्ये स्टॉप लॉस कसं ट्रेल करायचं, हे सगळ्या गोष्टी आपण पुढे पाहूया. या ट्रेडमध्ये आपण हे ट्रेड कंटिन्यू करू आणि या ट्रेडमध्ये पुढे काय होते हे आपण पाहूया. जर आपण प्राइस ॲक्शन थ्रू किंवा कोणत्याही स्ट्रॅटेजी थ्रू जर आपण ट्रेड केले तर आपले ट्रेड एका स्ट्रॅटर्जीनी किंवा एकाच सारखेच होत नाही. हेच एक ट्रेडरची समजा एक विकनेस म्हणता येते आपल्याला. हे विकनेस तीच आहे. आपल्या ट्रेडिंग लाईफमध्ये आपण अशाच काही थोड्या चुका करतो, त्यामुळेच आपलं P&L जे आहे लॉसमध्ये जाते. आपण थोडेफार जे स्ट्रॅटर्जीज आहे किंवा काही बेसिक रूल्स आहे आपल्या ट्रेडिंगचे हे आपण फॉलो करत नाही, त्यामुळे आपण लॉस मेक करतो आणि त्याचमुळे आपली जे ट्रेडिंग लाईफ आहे ती थोडीशी डिस्टर्ब किंवा त्यामध्ये अडथळे येतात. आता आपण समजा एकच जर कोणची गोष्ट समजा तुम्ही, एक साधं उदाहरण आहे, जर तुम्ही समजा क्रिकेट खेळायला गेला, आपण सगळेजण क्रिकेट खेळला लहानपणी असं आणि आत्ताही आपण खेळतो. तर जर तुम्ही पहिल्या दिवशी गेले तर पहिल्या दिवशीपासूनच तुम्ही चांगले क्रिकेट खेळणार असं नाही आहे. तुम्ही काही गेले, काही चुका झाल्या असेल, त्यानंतर तुम्ही प्रॅक्टिस केली, वारंवार खेळत गेले. हां. आणि समजा तुम्ही जर एखादा शॉट मारत आहे तर तुम्ही पहिल्या दिवशीपासूनच तो शॉट नाही मारू शकत. तर समजा धोनी भाऊ जे आहे आपले, यांनी जर जे हेलिकॉप्टर शॉट आहे त्यांनी पण तो प्रॅक्टिस केला, त्यानंतरच ते खेळू शकले इंटरनॅशनल लेवलमध्ये. तर तसंच आहे, तुम्हाला ते कितीतरी वर्ष त्यांनी ते खेळलं असेल त्यानंतरच ते इंटरनॅशनल लेवलवर ते शॉट खेळू शकले. तसंच हे आहे, तुम्ही एकाच गोष्टीची प्रॅक्टिस वारंवार जर करत राहिले तरच तुमचं प्रॉफिट होणार किंवा तुम्ही त्या लेवलपर्यंत जाऊ शकाल. आता बघा इथे समजा इथून रिव्हर्सल होतं आहे. आता कॅन्डल आपण म्हणतो इथून सप्लाय डिमांड झोन आहे, इथून हे आता इथं जे स्ट्रक्चर आहे हे हाय राईजमध्ये आहे, इथून यांनी ट्रेंड लाईन फॉलो केलेली आहे. हे सगळ्या गोष्टी आपल्याला माहीत आहे. पण आपल्या इंडिकेटरने इथे सिग्नल दिलेला आहे आपल्याला स्वतःहून आणि इथे आपली काहीच नाही. आपण ना इथं काही ट्रेड घेतलेला आहे, इथे सिस्टीमने ट्रेड घेतलेला आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या सिस्टीमवर ट्रस्ट करणं भाग आहे आणि आपण त्या सिस्टीमवर ट्रस्ट करू. आपण जर विचार केला की नाही बा इथं आता ट्रेंड लाईन येत आहे, ही ट्रेंड लाईन, आता ही ट्रेंड लाईन 5 मिनिटावर हे फॉलो करत आहे समजा, इथून हे फॉलो करत आहे, तर हे जर कोणी जरी असले समजा एखादा ट्रेडर आहे, जर तो ट्रेंड लाईन फॉलो करत असेल तर तिथे तिचा हा ट्रेड बनून जाते किंवा प्राइस ॲक्शन फॉलो करत असेल तर तिचा हा ट्रेड बनून जाते. तर मल्टिपल ट्रॅप्स आहे प्रत्येक लेवलवर. आता मी जर हे ट्रेड जर माझ्या अपोजमध्ये गेला तर मी ही ट्रॅपच झालो. ट्रेडिंग काय आहे, प्रिडिक्शन आहे की तुमची जे ट्रेडिंग आहे किंवा आपण जे ट्रेड घेतो तो प्रिडिक्ट करतो आपण की याच्यानंतर असं होऊ शकते प्रिव्हियसनुसार. असं तर की आपल्याला फ्युचर तर माहीत नाही की इथून पुढे जाणार किंवा मागं जाणार किंवा इथून खालीच पडणार, असं तर आपल्याला काहीच माहीत नाही आहे.
पण ते आपलं प्रिडिक्शन आहे. आपण ते प्रिडिक्शन किती वेळा आपल्या फेवरेबल जाते, किती वेळा आपण ते फॉलो करू शकतो, आपल्या मागच्या जे ट्रेडमध्ये आपण किती त्यांना चांगल्याने फॉलो केलं, हे सर्व गोष्टी आपण यामध्ये पाहू शकतो. आता ओव्हरऑल जे ट्रेडिंग जर्नल जे आहे आपलं, आता हे जर ट्रेड आपण पाहत आहोत, यामध्ये असं दिसून येत आहे की की हे ट्रेंड लाईन फॉलो करत आहे. पण इथे जे आहे आता सप्लाय आपण जर म्हटलं ऑर्डर ब्लॉक, तर इथे बरेचसे सेलिंग ऑर्डर पण इथे अवेलेबल आहे, इथे अवेलेबल आहे, इथे अवेलेबल आहे, आणि इथूनही एक या झोनवरून हा सेल करत आहे. तर इथून जे रेजिस्टन्स आहे किंवा ऑर्डर ब्लॉकवाले जे आहे ते इथून ऑर्डर सेल करत आहे. तर इथं आपण कन्फ्यूज होता की आपण समजा की ते ट्रेड कोणच्याही नाही घ्यायचा, की आपण ऑर्डर ब्लॉकने ट्रेड घ्यायचा, की आपण ट्रेंड लाईन फॉलो करायची, की आपण करायचं तरी करायचं काय. पहा आता जर मी इथं ट्रेंड लाईनवर फॉलो केला असता तर मी इथून बाय साईडचा ट्रेड घेतला असता, आणि ते जर सपोज हे ट्रेंड लाईन तुटली असते आणि खाली पडत आहे, जसं आता हे पडत आहे, ट्रेंड लाईन हे समजा सपोर्ट नाही करू शकला आणि हे जर पडला खाली तर माझा लॉस होता. मग मला असं वाटतं की मी आता ट्रेंड लाईन तर काम नाही करत. मग त्याच्यानंतर माझी थिंकिंग चेंज होऊन जाते की नाही बा, ट्रेंड लाईनवर आपण काम नाही करायला पाहिजे. मग आपण समजा इथून घ्या हे सपोर्टवर आहे, सपोर्टवरून हे झालं, मग सपोर्टवर नाही काम करायचं. जे आपले ट्रेडिंग डिसिजन हे क्षणोक्षणी बदलत राहते. आपल्याला असं वाटतं अरे जाऊ दे यार, काय हे नाही काम करत, आपण दुसरं पाहू, नाही हे नाही दुसरं पाहू. पण त्याच्यामुळं आपण आपलीच लाईफ जे आहे हे किचकट करून टाकतो किंवा त्याचे वांदे लावून देतो सरळ सरळ. तर ते वांदे न लावता आपण आपली जी ट्रेडिंग लाईफ आहे हे सोयीस्कर करण्यासाठी आपण हे सॉफ्टवेअर बनवलेलं आहे. आणि ज्यांना बेसिक नॉलेज आहे त्यांना असं आता जे बेसिक नॉलेज आहे त्यांना वाटतं नाही बा हे लो निघाल्याच त्यांनी ट्रेड घेऊन घेतला. तर तसं काही नाही. जेव्हा त्यांनी सिग्नल दिलं या आपल्या इंडिकेटरमध्ये, जसं त्यांनी सिग्नल दिलं की नाही बा इथून बाय आहे, जसं इथून त्यांनी बाय सेल साईडचं सिग्नल दिलं, तसं आपल्या इंडिकेटरने सेल साईडचं सिग्नल घेतलं. लगेच हे कॅन्डल जशी क्लोज झाली, सिग्नल आलं, हे घेतलं. आता आपण इथं SLA लावला काही नाही, हे वर जरी गेलं तरी आपलं काही एवढं हे नाही आहे. पण आपण SL कॉस्ट टू कॉस्ट कधी घ्यायचा, जेव्हा हे 2 पिप्स किंवा $2 2 पॉईंट्स म्हणा की 20 पिप्स हे आपल्या साईडनं मूव्ह केलं, तेव्हा आपण आपला जो SL आहे हा कॉस्ट टू कॉस्ट आणून घ्यायचा. हे आपली विदाउट लॉस मेकिंग स्ट्रॅटर्जी असं म्हणू शकतो आपण. जर जसं हे 2 पॉईंट झालं की झालं, आपला SL कॉस्ट टू कॉस्ट आला म्हणजे आला. मग हे ट्रेड आपल्या फेवरेबल जाओ की नाही जाओ, आपल्याला ट्रेड भेटो की नाही भेटो, आपण कॉस्ट टू कॉस्ट SL घेऊन घ्यायचं. हे नाही भेटले आपल्याला यामध्ये तरी चालते ट्रेड असा. पण आपले जे लॉस ड्रिव्हन ट्रेड आहे हे कमी होते. नाही तरी आपण प्रॉफिट घेऊन निघालो, आपला ट्रेड क्लोज झाला. पण काय होणार जर इथून समजा इथून जर रिव्हर्स झालं, 2 पॉईंट आपल्या मार्केट फेवरेबल आलं आणि मार्केट आपला क्लोज झाला, पण जर आपण स्टॉप लॉसची वाट पाहिली असती तर आपला SL हिट झाला असता. आपला SL हिट झाला म्हणजे आपल्याला आपले पैसे जाणार, आपला लॉस होणार. आपल्याला SL घ्यायचंच नाही. आपले छोटे छोटे प्रॉफिट, आपण एक छोटे ट्रेडर आहोत, आपल्याला SL घेणंच हे आपलं म्हणा, SL साठी थांबा, SL घ्या, काही गरज नाही आहे की आपण SL घेतला पाहिजे किंवा आपण SL साठी थांबलं पाहिजे, अशी काही आवश्यकता नाही आहे. तुम्हाला वाटत आहे तुमची स्ट्रॅटर्जी आहे, तुम्ही त्या स्ट्रॅटर्जीवर काम करत असाल, तुमचा SL कमीत कमी ठेवा आणि जास्तीत जास्त प्रॉफिट घ्या. आता समजा मी म्हणता तर चला ठीक आहे, तुम्ही म्हटलं तर तुमच्या मनात असं आलं असेल 2 पॉईंट घेऊन ते SL आला, मग आपण काय फक्त 2च पॉईंट घ्यायचे का? मग जर असंच हर वेळेस झालं तर नाही होत असं. ज्या वेळेस आपण मार्केटमध्ये बसत आहोत, एखादी आता इथून प्राइस मूव्ह झाला, इथून यामध्ये प्राइसची जी मोमेंटम आहे हे आपल्या फेवरेबल राहिली नाही, इथून यांनी लिक्विडिटी ग्रॅब केली, जे इथे लिक्विडिटी होती यांनी याला सपोर्ट केला, यांनी हे ट्रेंड लाईन आता समजून घ्या, इथंही कोणीही जरी ट्रेंड लाईनवर जरी ट्रेड घेतला असता तर ट्रेंड लाईनवरून हा ट्रेड इथे प्लेस केल्यावर त्याचा स्टॉप लॉस इथे राहिला असता, या कॅन्डलचा लो त्याचा स्टॉप लॉस हिट करून हे वापस वर गेलं. म्हणजे काय, त्यांनी ट्रेंड लाईन वाल्यालाही बाहेर केलं आणि झोनवाल्यांना पण बाहेर केलं. इथं जे आहे हे ट्रॅप मार्केट काय आहे, ट्रॅपमधून आपल्याला पैसे कसं कमवायचं आहे, आपल्याला ट्रॅप समजता आलं पाहिजे, त्या ट्रॅपमधून आपण बाहेर कसं येऊ हे समजता आलं पाहिजे, तेव्हाच आपण या मार्केटमधून पैसे कमवू शकू. तर यासाठी आपण हे सर्व गोष्टी न आपल्या डोक्याला त्रास देता किंवा आपण हे सर्व गोष्टी स्वतः आपल्या डोक्याने न करता, आपण हे सगळ्या गोष्टी जे आहे हे एका सॉफ्टवेअरमुळे किंवा आपल्या एका अल्गोमध्ये आपण हे टाकलेलं आहे आणि तेच अल्गो आपल्या बिहाफमध्ये हे सर्व गोष्टी ट्रेड करते. त्यामुळे आपली ट्रेडिंग लाईफ किंवा आपलं ट्रेडिंग एक्सपिरियन्स जे आहे, जे आता आपण
फिअरमध्ये म्हणतो आपण, फिअर फिअर जे आहे, फिअर फॅक्टर आहे ते आपल्या मनात, की आपण ट्रेड होल्ड करायला पाहिजे की सोडायला पाहिजे. आता जसं पहा, मला माहित होतं की माझा हा हा जो ट्रेड आहे हा मी त्या स्ट्रॅटर्जीनुसार 2 पॉईंट झालं मी कट करून टाकला, आपोआप झालं. आता आता जेव्हा आता समजून घ्या हे तर ट्रेड झालं, हा या नंतर आता काय होणार, आता मी का वाटतं हे ट्रेड झाला त्याच्यानंतर ट्रेडच नाही होणार का? असं नाही. ट्रेड केव्हा होणार की जेव्हा मार्केटमध्ये आता बाय साईड येणार. या इंडिकेटरमध्ये जेव्हा तुम्हाला इथे बाय लिहून दिसेल, हा, तेव्हाच हे बाय साईडला जाणार. आता इथे आपण जर पाहिलं तर हे लिक्विडिटी झोन आहे या इथे, तर आपण आपल्या चार्टमध्ये पाहिलं तर लिक्विडिटी झोन हे येते. पण आपण आपल्या स्ट्रॅटर्जीमध्ये जे टाकलेलं आहे की जसं 2 पॉईंट आपल्या डायरेक्शनमध्ये मूव्ह केलं, तसं आपण जे एस एल आहे हे कॉस्ट टू कॉस्ट आणून ठेवून द्यायचं. त्यानंतर ते एस एल लागो काही लागो, कितीही मोठा प्रॉफिट हो, आपल्याला त्याच्याशी काही घेणं नाही. आपला लॉस कमीत कमी कसा राहावा, आपण कमीत कमी एस एल कसं घ्यावे, हे जर तुमचे एका ट्रेडमध्ये किंवा 5 ट्रेडमध्ये एस एल वाचत असेल आणि तुम्ही 4 ट्रेडमध्ये जरी 5-5 पॉईंट निघत असाल, 50-50 पीप जरी कॅप्चर करत असाल, तरी तुमच्या दिवसाचे 20 पॉईंट होतात. विदाऊट एस एल जाता जर तुम्ही एवढं जरी करू शकले तरी तुमची ट्रेडिंग लाईफ हे सफिशियंट आहे आणि तुम्ही सक्सेसफुल ट्रेडर बनू शकता. याच्याचमुळे फक्त तुम्ही या 2-3 गोष्टीवर फोकस करा की तुमचा एस एल सर्वात कमीत कमी कसा राहू शकते आणि तुमचं जे प्रॉफिट आहे कसं तुम्ही वाढवू शकता. आता आपण थोडा वेळ वेट करू. यामध्ये आता आपण वेट याच्यासाठी करायचं की आता बाय साईडचे जोपर्यंत सिग्नल येत नाही तोपर्यंत आपण ट्रेड घेऊ नाही शकत. आपण ट्रेड घेऊ शकतो, माझ्याजवळ ऑथॉरिटी आहे, मी एक बटन दाबलं की ट्रेड होऊन जाते, पण मी वेट करणार की माझ्या साईडला बाय साईडचे सिग्नल कधी येणार, आणि जेव्हा बाय साईडचं सिग्नल येणार तेव्हाच मी ट्रेड करणार. जर मी मॅन्युअली ट्रेड करत असतो तर आता मला असं वाटलंच नाही इथून आता वर जात आहे, हां, तर मी इथून इथे 3 शोल्डर आहे आणि इथं पिन बार पण आहे, इथून मी कॅन्डल बार जाणार वर प्रेडिक्ट करून मी इथून ट्रेड घेऊन येणार. पण असंही नाही आहे की मार्केट प्रिडिक्शन आहे, प्रिव्हियस झालं म्हणजे असंच होणार हे असं नाही आहे. इथे जर यांनी सपोर्ट बनवला, इथे जर वापस यांनी डोजी बनवली, पिन बार बनवली, तर इथूनही हे जाऊ शकते. आता इथं जे आहे आपण याला विक्स म्हणतो, जे कॅन्डल जे थोडी बहुत जे ट्रेडिंग माहीत आहे किंवा ज्यांनी थोडा बहुत एक्सपिरियन्स आहे, ज्यांनी कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकले असेल किंवा कॅन्डल्स बद्दल नॉलेज आहे, हां, तर हे जे काय आहे हे विक्स फॉर्मेशन काऊन होते. विक्स फॉर्मेशन यासाठी होते की सेलर्स जे होते, आता हे सेल साईडची एंट्री होती तर मार्केट पडत होतं, सेलर्स पुश करत होते खाली, मार्केट खाली आलं पाहिजे, खाली आलं पाहिजे, खाली आलं पाहिजे. पण इथे बायर्स पण इंटरेस्टेड आहे की मार्केट वर झाला पाहिजे. इथे दोन्ही पार्टीज जे आहे हे त्यांची जे काय म्हणजे त्याला इच्छा आहे की हे खाली वर म्हणजे हे वर गेला पाहिजे, आणि म्हणून हे इथे असं होते. ही जी दांडी आहे, आपण साध्या मराठी भाषेत जे म्हणतो दांडी, तर हे अशी दांडी तेव्हाच तयार होते, त्याला म्हणते विक्स. इथे आपण मार्केटचं स्ट्रक्चर डिसाईड नाही करू शकत, हे इनडिसिजन कॅन्डल आहे, इथे काही डिसिजनच नाही घेऊ शकत आपण की हे वर जाणार आहे खाली जाणार आहे. यामध्ये बाईंग साईड, आता इथे कसं आहे, इथे लिक्विडिटी संपवते खाली वर. आता हे अशी जे कॅन्डल बनते याच्यात मी लिक्विडिटी संपून जाते मार्केट, आता सेल साईडची जी लिक्विडिटी आहे हे इथे संपवत आहे, कारण की इथं बायर्स पण हवी होत आहे सगळे. ही अशी जे इम्पॉर्टंट नॉलेज आहे, जेव्हा आपण मार्केटमध्ये बसू, जेव्हा आपण मार्केटला टाइम देऊ, तेव्हाच हे गोष्टी आपल्याला समजणार. आणि जेव्हा हे सगळ्या गोष्टी आपल्या समोर होणार किंवा आपण हे स्क्रीन समोर पाहणार, तेव्हाच या गोष्टी आपल्या लक्षात येतात. यासाठी तुम्ही जर कुठे कोर्स केला किंवा एखादा क्लास केला 2 महिने, 3 महिने, 5 महिने, सरासरी क्लासेस 2 महिन्याचे राहतात, तर तुमच्या 2 महिन्यात तुम्हाला एवढा काही अनुभव येणार नाही किंवा तुम्ही एवढे प्रॉन्ट होणार नाही की तुम्हाला हे सगळ्या गोष्टी त्या 2 महिन्यात शिकून जाणार. तुम्हाला मार्केटला टाइम द्यावा लागेल, एक प्रूव्हन स्ट्रॅटर्जी तुमची स्वतःची बनवावी लागेल, त्या स्ट्रॅटर्जीवर तुम्हाला काम करावं लागेल. ते काम करून तुम्ही त्याच्यावर प्रॉफिटेबल किती राहू शकता आणि ती तुम्ही किती वेळ फॉलो करू शकता, हे तुम्हाला पाहून त्या स्ट्रॅटर्जीवर तुम्हाला काम करावं लागेल. आता जर आपण पाहिलं, मी एवढंच सांगत आहे की तुम्ही हे करा ते करा, पण तुम्ही जोपर्यंत स्क्रीनला टाईम नाही देणार, तुम्ही स्क्रीनसमोर बसणार नाही किंवा तुम्ही स्क्रीनला तेवढं महत्त्व देणार नाही, तोपर्यंत तुम्हाला योग्य ते रिझल्ट कधीच भेटणार नाही. तुम्ही मार्केटकडे स्ट्रक्चर पहा, दिवसातून 2-3 घंटे वेळ काढा आणि चार्टकडे पहा. तुम्ही चार्ट पाहिले, चार्ट रेट केले, तुम्ही चार्ट पाहसाल तेव्हाच तुम्हाला चार्ट समजेल.
की प्राइस ॲक्शन काय आहे, सप्लाय डिमांड झोन काय आहे, स्ट्रक्चर काय आहे, कुठे काऊन बनते, मार्केट काऊन मूव्ह करते, हे कॅन्डल्स कशा फॉर्म होते, याचं फॉर्मेशन काय आहे, हे याच्या मागचं सगळं जे स्ट्रक्चर आहे हे कसं काम करते, हे तुम्ही त्या गोष्टी तुम्ही स्वतः अनुभवल्याशिवाय तुम्हाला समजूच शकत नाही. त्याच्यासाठी तुम्ही पहिले स्वतः याला टाईम द्या आणि तुम्ही हे गोष्टी पहा. आता जर वेळ गेली आपल्या सॉफ्टवेअरबद्दल बोलायची किंवा आपल्या अल्गोबद्दल बोलायची, तर अल्गो आपला री तेव्हाच करणार जेव्हा इथे बाय साईडचं सिग्नल येणार. आता समजून, आता मी म्हणू शकतो, आता जर मी मार्केटमध्ये बसून आहे तर मी इथे लिक्विडिटी संपलेली आहे. हां, इथून बाय साईड बायर जे होते, जे सेलर होते, सेलर डॉमिनन्स करत होते इथपर्यंत, आणि त्यानंतर त्यानंतर जे हे होते बायर्स होते ते इथे पॅसिवली ॲक्टिव्ह झालेले आहे. त्यानंतर एक मिनिट, पॅसिवली मॅसिवली जे आहे बायर्स एंटर झालेले आहे. कशामुळे झाले की जेव्हा एक इथे तुम्हाला मी म्हटलं हे विक्स बनत आहे, विक्सचं काम हे कॅन्डल काऊन करत आहे अशी की इथे जे सेलर होते, सेलरला ह्यांनी डॉमिनेट करून हे वरच्या साईडला चालले. पण जर आपण असं जर स्ट्रक्चर पाहून जर सगळ्या गोष्टी ट्रेड केला, कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहून हे सगळ्या गोष्टी बरोबर आहे, हे मार्केट रिअल टाईम मार्केटमध्ये आपण हे ॲनालिसिस करून आपण हे करू शकतो. पण जेव्हा आपण सगळ्या गोष्टीच्या मागं पडतो तेव्हा आपल्याकडून चुकाही तेवढ्याच होतात. आपल्याला ते सर्व चुका अवॉइड करायसाठी आपण हे इंडिकेटर किंवा हे अल्गो आपण हे बनवलेलं आहे. आपल्याला प्रॉफिट किती होणार यापेक्षा आपला लॉस किती कमीत कमी होणार हे महत्त्वाचं आहे. आपण प्रत्येक जण इथे सगळेच जण आहे, मी आहोत, तुम्ही आहे, सगळेच जण जे आहे ते प्रॉफिट करायलाच बसलेलो आहे, की कोणालाही वाटते की मी पैसे कमवले पाहिजे, माझ्याजवळ चांगले पैसे आले पाहिजे. हे सर्वांची आजच्या जगात सगळ्यांना असंच वाटतं की माझ्याजवळ पैसा चांगला आला पाहिजे, तेव्हाच मी एक चांगली लाईफ जगेल किंवा मी चांगलं काहीतरी करेल माझ्या घरच्यांसाठी, आपल्या स्वप्नांसाठी, जे काय असेल ते आपण तेव्हाच काहीतरी आपण करू शकू असं आपल्याला वाटते. तर त्यामुळे जे हे सर्व गोष्टी आहे त्याच्यासाठीच आपण हे इंडिकेटर किंवा अल्गो बनवलेलं आहे. या अल्गोचं समजा आपण नाव जर पाहिलं तर माझं हे मी पब्लिक नाही केलेलं आहे. जर तुम्ही सर्च पण केलं कस्टम ट्रेड सिग्नल इंडिकेटर, तर हे मी पब्लिक नाही केलेलं आहे, हे प्रायव्हेटच आहे, हे माझ्या वैयक्तिकच आहे असं मी म्हणू शकतो. मी हे पब्लिकली नाही केलेलं आहे ट्रेडिंग व्ह्यूवर, हे माझं वैयक्तिक आहे आणि मी हे वैयक्तिकच ठेवायचं असं माझं हेतू आहे. आता ह्यानंतर ह्या बेसवर आपलं अल्गो चालते, जे आपण म्हणू शकतो की आपलं सॉफ्टवेअर आहे किंवा अल्गो आहे. ज्यांना जसं समजायचं असेल आपण अल्गो म्हणू शकतो, सॉफ्टवेअर म्हणू शकतो, बॉट म्हणू शकतो, जे ज्यांना जसं सोयीस्कर वाटेल त्यांच्या समजण्यासाठी ते आपण आता साईड बाय साईड हा चार्ट लावलेला आहे आणि आपण पाहूया की आपण यामध्ये कसं ट्रेड होते आणि आपल्याला कसं या गोष्टी समजल्या जाणार की रिअल टाईममध्ये हा जो ट्रेड आहे हा प्लेस कसा झाला. आपण ना इथे ऑर्डर पंचिंग केलेली आहे ना काही केलेली आहे, हा रिअल टाईममध्ये कसा ट्रेड होते आपण हे पाहू की मार्केटमध्ये जे अल्गो आहे किंवा बॉट आहे हा वर्क कसा करते रिअल टाईममध्ये. आपल्याला नाही पाहिजे की लॅग झाला पाहिजे किंवा नंतर यांनी ट्रेड घेतला पाहिजे, असं नाही. रिअल टाईममध्ये कसा अल्गो आपला काम करते हे आपण पाहूया. आता या अल्गोमध्ये जेही आता बाय साईडचा जर सिग्नल जनरेट झाला, इथे बाय लिहून आलं, कॅन्डल क्लोज झाली, कॅन्डल क्लोजिंगची वाट पाहते. जोपर्यंत कॅन्डल क्लोज नाही होणार तोपर्यंत मार्केटमध्ये हा ट्रेड घेणार नाही. आपण कॅन्डल क्लोजिंगची वाट पाहू, कॅन्डल क्लोज झाली की आपण ते ऑटोमॅटिकलीही आपल्या अकाउंटला ट्रेड घेऊन घेते. तेव्हाच आपल्याला जे ट्रेडिंग आहे आपली ते सोयीस्कर होणार की आपल्या बिहाफमध्ये कोणतरी आपल्यासाठी ट्रेड घेतात. तर तेव्हा आपण चांगल्या रीतीने किंवा एक कन्सिस्टंट पद्धतीने ट्रेड घेऊ शकतो. जर समजून घ्या आपण इथे हा ट्रेड घेतलेला आहे आणि हे इथे आपलं समजून जे आपण पाहिलं की इथे 2 पॉईंटचा एल घेऊन आपण बाहेर निघालो, चला ठीक आहे, आपण हे सगळ्या गोष्टी जाऊ द्या, हे ट्रेड होणार जोपर्यंत आपण, मी तुम्हाला हे सगळं समजून सांगत आहे, तोपर्यंत हा ट्रेड होणार की नाही होणार हे माहीत पडते. बाय साईड झालं, कॅन्डल क्लोज झाली, हा ट्रेड घेऊन घेणार.
तर मी तुम्हाला दाखवतो यामध्ये ट्रेड जर मी सेम स्ट्रॅटर्जी जर फॉलो केली तर माझं काय होणार. मी इथे समजून घ्या, इथे हा ट्रेड एक्झिक्यूट झाला आणि हा इथे ट्रेड एक्झिक्यूट झाला, बायचा 2 पॉईंट वर गेला. हां, आणि आपला जे मॅक्झिमम लॉस आहे हा $3 आहे, की आपण $3 3 जे पॉईंट्स आहे म्हणजे 30 पिप्सचा आपण लॉस घेणार बा. 3 पिप्स आपल्या अनफेवरेबल आहे, आपण ट्रेड एक्झिट केला. चला ठीक आहे, इथं आपण समजून घेऊ की आपलं कॉस्ट टू कॉस्ट निघालं. कॉस्ट टू कॉस्ट हे मार्केटवर गेलं, आपल्याला त्याची काही घेणं देणं नाही. त्यानंतर आपला हा ट्रेड आहे, इथून 64 वरून हा चालू झाला, इथून ट्रेड लागला आपला. याचा प्री फॉल पहा इथपर्यंत गेला. तर इथे यांनी 20 पॉईंट दिले आपल्याला. 20 पॉईंट नाही पाहिजे पर ट्रेडमधून, आपण समजून इथे 10 पॉईंट जरी आपण कॅप्चर केले असते तरी आपण प्रॉफिटेबल राहिलो असतो. तर समजून घ्या, आपण इथे आपण काय केलं आणि इथे पहा, इथे आपला ट्रेड झाला, हा 10 पॉईंट गेला. आपण समजून घ्या इथून हे जसं झालं हे कॉस्ट टू कॉस्ट केलं, वर गेला, इथे आपला प्रॉफिट झाला. त्यानंतर इथेही आपण इथे घेतला, इथे ट्रेड एक्झिक्यूट झाला, खाली आपल्या फेवरेबल गेला, रिव्हर्सल झाला, आपला कॉस्ट टू कॉस्ट राहिला, आपला एस एल नाही गेला. इथून असं झालं, इथून ट्रेड भेटला आपल्याला, खाली आला, इथं बुक केला, झालं. वापस आपण बुक केला, इथे ट्रेड घेतला इंडिकेटरने, वापस वर गेला, खाली आला, वर गेला. जाऊ दे, आपण इथून जरी ट्रेड घेतला तरी आपल्या याच्यामध्ये जाऊन इथूनही आपला ट्रेड हा पॉझिटिव्हच आहे. या ड्रिव्हन स्ट्रॅटर्जीमध्ये आपला ट्रेड पॉझिटिव्हच आहे आत्ता पण आताही जर आपण समजा हा ट्रेड होल्ड केला असता तरीही आपला ट्रेड हा पॉझिटिव्हच राहिला असता. पण आपली स्ट्रॅटर्जी काय म्हणते की आपल्याला ट्रेड आपल्या जसं आपल्या साईडनी 2 पॉईंट मूव्ह केला की आपण आपला एस एल कॉस्ट टू कॉस्ट आणायचा. मार्केटमध्ये एका ट्रेडनी आपल्याला काही होणार नाही आहे. एका ट्रेडचे आपल्याला पैसे नाही भेटले तरीही चालते, पण आपलं कॅपिटल सेफ ठेवणं हे आपलं अत्यंत महत्त्वाचं. तुमचं कॅपिटल सेफ राहणार, तुम्ही सेफ राहणार. असा हा छोटासा माझ्याकडून उदाहरण होतं की माझं सॉफ्टवेअर किंवा इंडिकेटर कसं काम करते. लवकरच मी लाईव्ह स्ट्रीमिंग चालू करणार आहे. इंडिकेटर कसं काम करते, सॉफ्टवेअर कसं काम करते, रिअल टाईममध्ये कसं काम करते, हे तुम्हाला लाईव्हच्या माध्यमातून तुम्हाला हे सगळ्या गोष्टी पाहायला भेटणार. इंडिकेटर काम कसं आहे, त्याची वर्किंग कशी आहे आणि ते रिअल टाईममध्ये काम कसं करते, हे सर्व मी यूट्यूब लाईव्ह फॉरेक्स विथ अंकित या यूट्यूब चॅनलवरच करणार आहे. मराठी भाषेत हळूहळू आपण त्याला हिंदीकडे वळवू. मराठी आपली मातृभाषा आहे, महाराष्ट्राची, माझी. त्या दिशेने आपण नंतर वाढवू. जसे जसे आपली पब्लिक जी अदर इकडची पण राहणार, त्यांना मराठी समजत नसेल तर आपण हिंदीकडे वळण्याचा प्रयत्न करू. आता हे सेल साईडचं सिग्नलच चालू आहे तरी पहा, मार्केट सेल साईड जरी गेलं तरी इंडिकेटरनी री एंट्री घेतलेली नाही आहे. आपल्या कॅन्डल क्लोज झाली, मार्केट खाली आलं तरीही री एंट्री नाही घेतलेली आहे. तर यामुळे कसं होते की ज्या टाईमला त्या बरेचसे इंडिकेटर असे लॅगिंग इंडिकेटर्स किंवा लॅगिंग ऑल्गोज जे आहेत ते सॉफ्टवेअर पंच झाल्याच्या नंतरही आपल्या बिहाफमध्ये जे एंट्रीज जे राहतात ते एंट्रीज घेऊन घेतात. त्यामुळे आपल्या बिहाफमध्ये जे ट्रेड आहे तो लॉस मेकिंग होऊन जातो. त्यासाठी आपल्याला असं करावं लागते की जे एंट्रीज आहे ते अल्गो आणि आपलं सिग्नल वाईजच झाल्या पाहिजे. तर तसे जे लॅग्स आहेत ते आपल्या इंडिकेटर किंवा आपलं अल्गो हे दाखवत नाही आणि त्यानुसार आपलं ट्रेड घेत नाही. मार्केटमध्ये असे बरेचसे इंडिकेटर आहेत जे परत परत री एंट्री घेतात आणि त्यामुळे आपला लॉस होतो. समजून घ्या, आता मी इथे ट्रेड घेतला, आता आपला तुम्ही पाहिला इथं आपण ट्रेड क्लोज केलेला आहे आणि जर याला वाटलं असतं की यांनी जर री एंट्री जर इथे परत सेल साईडला घेतली असती तर आपला इथे लॉस झाला असता. इथेही जर यांनी री एंट्री जर परत घेतली असती तरी आपला लॉस झाला असता. पण मार्केटने काय केलं, आपल्या अल्गोनी काय केलं की फक्त बेसिक जेव्हा आपलं सेल साईडचं सिग्नल जनरेट झालं त्यानंतरच त्यांनी सेल साईडची एंट्री घेतली आणि आपण जेव्हा एंट्री क्लोज केली त्यानंतर त्यांनी री एंट्री कधीच घेतली नाही. री एंट्री घेतली नाही मुळे आपला जो लॉस आहे तो झाला नाही. फालतूचा जो लॉस आहे किंवा जे अनवॉन्टेड जे सिग्नल आहे आपल्याला जे त्यांनी दिलेलं नाही आहे. तर जेव्हा हे सिग्नल कधी देणार की जेव्हा हे बाय साईड जाणार आणि तेव्हाच ते सिग्नल देणार, त्याच्या व्यतिरिक्त हे सिग्नल देणार नाही. आपण वेट करू सिग्नलचा तोपर्यंत.
इथे आपला टार्गेट आपण ऑटोमेशन बंद करून आपण टार्गेट बुक करणार आहे आता इथे. अशा प्रकारे आपली ऑटोमेशन ट्रेडिंग हे वर्क करते आणि आपण अशा प्रकारे योग्य रीतीने आपण प्रॉफिट बुक करू शकतो. आपल्या दिवसभरातून फक्त 20 पॉईंट कॅप्चर करायचे आणि 20 पॉईंट कॅप्चर झाल्यानंतर आपलं ट्रेडिंग डे जर आपण क्लोज जरी केला तरी चालते. बस आता हे मी इथे माझं सांगणं होतं माझ्या सॉफ्टवेअरबद्दल आणि हे छोटासा जे डेमो होता लाईव्ह मार्केटमध्ये आपण पाहिला आहे इंडिकेटर आणि सॉफ्टवेअर कसं सोबत काम करते हे आपण आता इथे पाहिलेलं आहे.